Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number first from differentiation and we are solving the previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला पहिला आणि दुसरा क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीईटी 2007 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि जो तिसरा क्वेश्चन आहे तो गुजरात सीईटी 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा आधी आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर आपला पहिला क्वेश्चन असा आहे, इफ y इक्वल टू कॉस ऑफ 2x प्लस 45 देन dy बाय dx इज, म्हणजे आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेला आहे. तर आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. बघा आधी आपण दिलेली टर्म ॲज इट इज लिहून घेतलेली आहे. ही जी टर्म आहे आपल्याला ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ती एक कंपोजिट फंक्शन आहे. तर आपल्याला आधी जी ही टर्म दिसत आहे तुम्हाला 2x प्लस 45 त्याला x कन्सिडर करून cos x चा डेरिव्हेटिव्ह तिथे लिहावा लागेल. त्यानंतर जी 2x प्लस 45 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहावा लागेल. तर बघा तो कसा आपल्याला काढता येईल डेरिव्हेटिव्ह. आधी आपल्याला dy बाय dx, आता जे d बाय dx असते ते डेरिव्हेटिव्ह असते विथ रिस्पेक्ट टू x. अशा प्रकारे त्याचा मीनिंग होत असतो. पहा आपल्याला या टर्मचं काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह. तर आधी तुम्ही या टर्मला x कन्सिडर करून कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येत असतो मायनस साइन ऑफ x. आता x च्या जागेवर ही टर्म आहे म्हणजे आपल्याला लिहावं लागेल 2x प्लस 45. ओके, आता या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे बघा आपण डिटेलमध्ये थोडं लिहिण्याचा प्रयत्न करूया. डी बाय dx ऑफ 2x प्लस 45 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर पहा आधी आपण ही टर्म ॲज इट इज लिहून घेऊया. साइन ऑफ 2x प्लस 45. ओके, आता पहा याचा डेरिव्हेटिव्ह, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना इथे आपल्याला 45 दिसत आहे. 45 ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह हे 0 येत असते. त्यामुळे आपल्याला 45 चा डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची गरज नाही आहे. आपण फक्त 2x चा डेरिव्हेटिव्ह काढूया. आता 2x चा डेरिव्हेटिव्ह येत असतो 2. आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे d बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येत असतो विथ nx टू द पॉवर n-1. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलेला आहे. ओके, आता ही टर्म आपल्याला समोर लिहिता येते 2 साइन 2x प्लस 45. हे आन्सर आहे dy बाय dx. तर पहा आता dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे मिळालेली आहे. ती आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर पहा आपला सेकंड क्वेश्चन असा आहे, इफ y इक्वल टू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. इथे सुद्धा dy बाय dx आपल्याला विचारलेला आहे. तर पहा ही टर्म सुद्धा आपण आधी ॲज इट इज लिहून घेऊया. पहा y ऑफ साइन रूट एक्सचा रूट एक्स हा सुद्धा एक कंपोजिट फंक्शन आहे. त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेला आहे. तर पहा dy बाय dx. आता या साइन रूट एक्सला तुम्ही रूट एक्स आधी कन्सिडर करा. रूट एक्स कन्सिडर करून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. जसं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो 1/2 रूट एक्स. अशा प्रकारे आहे डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा. आता या एक्सच्या जागेवर आपल्याला साइन ऑफ रूट एक्स दिलेला आहे. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूया. बघा 1/2 ऑफ साइन ऑफ रूट एक्स अशा प्रकारे. यानंतर आपल्याला या टर्म जी एक्स टर्म आपण कन्सिडर केली त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये लिहावं लागेल. म्हणजे डी बाय dx ऑफ साइन ऑफ रूट एक्स. बरोबर. आता बघा ही टर्म आपण ॲज इट इज लिहून घेऊया 1/2 साइन ऑफ रूट एक्स. आता साइन ऑफ रूट एक्स, आता या रूट एक्सला एक्स कन्सिडर करून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो कॉस ऑफ रूट एक्स. बघा कॉस ऑफ रूट एक्स इथे आपण लिहून घेऊया डी बाय dx ऑफ साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स. ओके, आता साइनचा काढला. आता साइन नंतर आपल्याला पुन्हा रूट एक्स दिसत आहे. त्याचा सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून घ्यावा लागेल.
आपण आत्ताच बघितलं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स, म्हणजे आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहावं लागेल 1/2 रूट एक्स. ओके, आता अशा प्रकारे आपला डेरिव्हेटिव्ह निघालेला आहे, पण आपण त्याला प्रॉपर मॅनरमध्ये मॅनेज करू, तो लिहून घेऊया. तो बघा, हा 2 आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो, म्हणजे 4. या रूट एक्सला आधी लिहून घेऊया, नंतर ही टर्म लिहून घेऊया साइन ऑफ रूट एक्स. इथे 1 नाही, इथे आपल्याला कॉस ऑफ रूट एक्स वरती आहे, तो आपण इथे लिहू शकतो न्यूमरेटरमध्ये. म्हणजे अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला या रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्सची मिळालेली आहे. ती आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. बघा, तर आपला लास्ट क्वेश्चन असा आहे d/dx log ऑफ e टू द बेस रूट एक्स. अशा प्रकारे आपल्याला या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर ती टर्म आधी आपण लिहून घेऊया. ओके, पहा, ती टर्म आहे d/log ऑफ e mod x. अशा प्रकारची टर्म आहे, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेला आहे. तर बघा, आधी या टर्मला आपण थोडं सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा कसं आहे, कशा प्रकारे, पहा, ही जी टर्म आहे, पहा ही टर्म. आता इथे आपण एक लॉगची प्रॉपर्टी यूज करू शकतो. जशी आपल्याला लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे, लॉग ऑफ ए बी जी असते, आपण अशा प्रकारे लिहू शकतो लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. अशी प्रॉपर्टी आहे लॉगची, ती आपण इथे यूज करूया. म्हणजे लॉग ई अपॉन लॉग ऑफ मॉड एक्स असं आपल्याला लिहिता येते या प्रॉपर्टीवरून. आता लॉग ई ची व्हॅल्यू 1 येत असते, ती सुद्धा आपण इथे पुट करूया. इथे मी लिहिते लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे ही टर्म येणार लॉग ऑफ मॉड एक्स. म्हणजे ही टर्म थोड्या प्रमाणात सॉल्व केल्यानंतर अशा प्रकारची मिळते लॉग ऑफ मॉड एक्स. तर आपण म्हणजे आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह या टर्मचा काढावा लागेल, तो आपण काढून घेऊया. पहा, d/dx ऑफ 1/log मॉड एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काढूया, म्हणजेच या टर्मचा. आता 1/log मॉड एक्स. ओके, तर लॉग मॉड एक्स. आता या लॉग मॉड एक्स ही सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे या लॉग मॉड एक्सला सुद्धा आपल्याला एक्स म्हणून कन्सिडर करावं लागेल. ओके, आता म्हणजे 1/x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहावा लागेल, आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो, 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x² असा येत असतो. तो आपल्याला इथे म्हणजे हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करावा लागेल, म्हणजे एक्सच्या जागेवर लॉग ऑफ मॉड एक्स कन्सिडर करून. तर पहा, म्हणजे याचा हा अशा प्रकारे येईल लॉग ऑफ मॉड एक्स चा स्क्वेअर, किंवा याचा होल स्क्वेअर सुद्धा आपल्याला करता येतो, चा स्क्वेअर. अशा प्रकारे हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर ही व्हॅल्यू मिळेल. पण आपल्याला आता या लॉग ऑफ मॉड एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये लिहावा लागेल. बघा, लॉग ऑफ मॉड एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, तो सुद्धा आपण काढून घेऊया. ही टर्म ॲज इट इज लिहून घेऊया इथे. आता लॉग ऑफ मॉड एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो, 1/x. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. इथे लिहून घेते. बघा, d/dx ऑफ लॉग एक्स इक्वल टू 1/x. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपण या प्रॉब्लेम मध्ये अप्लाय केलेले आहे. याला आपण प्रॉपर अरेंज करून घेऊया. 1/log ऑफ मॉड एक्स चा होल स्क्वेअर. हा एक्स आपण पुढे लिहिलेला आहे आणि हे निगेटिव्ह साइन, म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा येतो. आणि ही टर्म आपल्याला एक्स इंटू ही टर्म आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. तर तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन पॉज करून लिहून घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.